उद्धव एकत्र आल्यास मवियाचं काय होणार? काँग्रेसकडून पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट. राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उभाटा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचे संकेत दिले. त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिटाळी दिल्यानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान राज उद्धव एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार असे विचारल्यानंतर काँग्रेसकडून पहिल्यांदाच यावर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. राज उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची आहे. राज उद्धव एकत्र आले तर मवियाचं काय करायचं ते ठरव. आधी त्या दोघांचं काय ते ठरवू द्या, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. काय म्हणाले विजय वडेट्टीवार? राज उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडी ही काही 20-25 वर्षाची नाही. दोन पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. त्या वेळची राजकीय गरज म्हणून मविया तयार झाली. राज उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय करायचं ते ठरव. आधी त्या दोघांचं काय ते ठरवू द्या. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदाचं आहे, त्यात आम्ही पडणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान दोन्ही पक्षांचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांच्या टाळीला प्रतिटाळी दिल्यामुळे राज्यभर नव्या युतींची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांचे नेते यावर वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. दोन्ही पक्षांबरोबर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता यापुढे राज व उद्धव ठाकरेंमधील ही युती कधी होणार? युती होईल की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. राज ठाकरेंची साथ, उद्धव ठाकरेंची प्रतिसाद. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याही पुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असं ते म्हणाले होते. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. आपल्याकडून भांडणं नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगत राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा, असंही ते म्हणाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.